नमस्कार मित्रांनो, मी दिनेश नेमाडे, सहाय्यक शिक्षक, सामाजिक न्याय विभाग, विशेष सहाय्य विभाग, शासकीय निवासी शाळा शिळद. आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला काय शिकायचं आहे तर बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला वर्ग 10वीचा हा क्लास असेल आणि याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे मॅथ्स 1. ठीक आहे, तर मॅथ्स 1मध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 1 कवर करायचा आहे आणि चॅप्टर नंबर 1चं आपलं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो व्हिडिओ आहे हा पार्ट 4 व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 3 व्हिडिओ आपले झालेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर लक्षात ठेवा, ग्राफिकल मेथड आपल्याला शिकायचं आहे. ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक मेथड शिकलो ते म्हणजे इलिमिनेशन मेथड. ठीक आहे, इलिमिनेशन मेथडने आपण काय केलेलं आहे तर एक्स आणि वाय म्हणजे सोल्युशन्स काढलेले आहेत. ठीक आहे, तर आज आपण काय करणार आहोत की वेगळी मेथड शिकणार आहे, ते म्हणजे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडच्या माध्यमातून म्हणजे त्याचा उपयोग करून आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची आहे. म्हणजेच आपल्याला ग्राफ काढायचा आहे आणि ग्राफवर आपल्याला काय काढायचं आहे, जे इक्वेशन दिलेले असतात त्याच्या आपल्याला काय काढायच्या, रेषा काढायच्या आहेत. ठीक आहे, तर चला बघूया आपल्याला कशा प्रकारे त्या ग्राफवर आपल्याला ग्राफिकल मेथड यूज करायची आहे. तर बघा, तुम्हाला पहिल्यांदा सांगून देतो की याच्यामध्ये काय दिलेलं आहे ग्राफिकल मेथड. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला मी इथं सांगून देतो की कशा प्रकारे आपल्याला ग्राफिकल मेथड सोडवायची असते. ठीक आहे, तर बघा इथं 2 काय दिलेले असतात तर इक्वेशन्स दिलेले असतात. ठीक आहे, ही एक इक्वेशन आहे आणि ही एक इक्वेशन आहे. ठीक आहे, मग हे 2 इक्वेशन्स दिल्यानंतर आपल्याला काय करावं लागते तर पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक इक्वेशनचे काय करावं लागतात तर ऑर्डर्ड पेअर काढावे लागतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, ऑर्डर्ड पेअर काढाव्या लागतात. किती ऑर्डर्ड पेअर काढाव्या लागतात तर एकूण आपल्याला 4 ऑर्डर्ड पेअर काढावे लागतात. प्रत्येक इक्वेशनचे आपल्याला 4 ऑर्डर्ड पेअर काढावे लागतात. ठीक आहे, तर हे पहिलं इक्वेशन आहे, या इक्वेशनची 4 ऑर्डर्ड पेअर तुम्हाला दिसत आहेत. त्याचप्रमाणे हे दुसरं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 2, याचेसुद्धा आपल्याला 4 ऑर्डर पेअर दिसत आहेत. तर अशा प्रकारे फक्त आपल्याला काय केलेले असतात, 2 इक्वेशन्स दिलेले असतात आणि त्या 2 इक्वेशनचे आपल्याला काय काढावं लागतात, ऑर्डर पेअर काढावे लागतात. मग ऑर्डर पेअर कसे काढावे लागतात तर ऑर्डर पेअर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते तर एक्सची किंमत जी आहे ही मनाने घ्यायची असते. एक्सची कोणतीही एक किंमत, ही किंमत मनाने घेतली की आपल्याला ही किंमत या इक्वेशनमध्ये ठेवून वायची किंमत काढावी लागते. तर लक्षात आलं, तुमच्या एक्सच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला मनाने घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डर्ड पेअर काढल्यानंतर आपल्याला काय करावं लागते तर ग्राफवर, ठीक आहे, हा ग्राफ दिसतोय तुम्हाला, या ग्राफवर आपल्याला काय करावं लागते ते ऑर्डर्ड पेअर आपल्याला स्थापित करावं लागतं. ठीक आहे, प्लॉट कराव्या लागतात. मग प्लॉट कशा करायच्या असतात समजा आता मी तुम्हाला दाखवतो इथं. फॉर एक्झाम्पल आता हे दिसतंय तुम्हाला, एक्सची किंमत -1 आहे आणि वायची किंमत -5 आहे. ठीक आहे, मग हा कसं प्लॉट केलेला आहे, 1,1 -1,5. ठीक आहे, आता -1 ही कशाची किंमत आहे तर ती एक्सची किंमत आहे आणि हा जो 5 आहे हा वायची किंमत आहे. म्हणजे एक्स हा एक्स ॲक्सिसची किंमत -1 आहे आणि वाय ॲक्सिसची किंमत आहे 5. ठीक आहे, तर व्हॅल्यू लक्षात आलं तुमच्या. तर एक्स ॲक्सिस आपल्याला माहीत आहे, हा एक्स ॲक्सिस आहे. म्हणजे याचा अर्थ हा -1 जो आहे, हा -1 हा कुठं राहणार आहे तर आपला एक्स ॲक्सिसवर राहणार आहे. ठीक आहे, तर मग कुठं दिसतंय तुम्हाला -1 तर दिसतंय तुम्हाला, हा -1 इथं दिसला. ठीक आहे, हा -1 घेतला आपण. त्यानंतर 5 बघा, 5 कुठं दिसतंय तुम्हाला तर वाय ॲक्सिसवर, आपल्याला हा वाय ॲक्सिस आहे, याच्यावर आपल्याला 5 बघावं लागेल. तर 5 आहे हा वरती आहे. ठीक आहे, हा वरती दिसत आहे तुम्हाला, तर इथं आपल्याला इथं वरती आहे. ठीक आहे, तर मग काय करावं लागेल आपल्याला, ही 1,5 हा पॉईंट दिसत आहे तुम्हाला, हा पॉईंट इथं कसा आला तर आता वरती आहे. दुसरंच मी तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये हे दिसत नाही आहे थोडं खाली, त्याच्यामुळे मी आता दुसरं एक उदाहरण सांगतो कसं घेतलेलं आहे. ठीक आहे, तर दुसरं उदाहरण मी घेतो, हे
4,0. ठीक आहे, 4,0 हे कसं घेतलेलं आहे लक्षात ठेवा की 4 हा कशाचा आहे, तर हा एक्स आहे, वाय म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 4 आहे आणि 0 म्हणजे हा वाय ॲक्सिसवरचा 0 आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला घ्यायचा आहे एक्स ॲक्सिसवर 4. मग एक्स ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आहे, मग ॲक्सिसवर आपल्याला 4 घेतला, हा ठीक आहे दिसला 4. त्यानंतर 0 वाय ॲक्सिसवरचा हा वाय ॲक्सिस आणि त्याच्यावरचा हा 0, म्हणजे याचा अर्थ हा जो 4 आहे इथंच 0 येते, कारण हा बरोबर मध्यभागी आहे 0. एक्स आणि वायवर जो ओरिजिन असतो तिथं आपल्याला 0 दिसतो. त्यामुळे हा 4वरच आपल्याला काय करावं लागतं, याचा इंटरसेक्ट आपल्याला दिसतो. ठीक आहे, लक्षात ठेवा इंटरसेक्ट म्हणतात त्यांना, तो जो बिंदू आहे तो. ठीक आहे, तर एवढं समजलं असेल. ठीक आहे, तर आता एक आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगून देतो, ती म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स ऑन द ॲक्सिस. म्हणजे कोणती संख्या कुठं असते, म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या कोणत्या संख्या कुठं असतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे इथं काय दिलं आहे 2,4. ओके, 2,4. तर हा 2,4 हा कोणत्या चरणामध्ये येणार आहे. ठीक आहे, चरण म्हणजे काय, क्वाड्रंट. ठीक आहे, चरण 1 चरण 2, चरण हा 1 आहे, हा चरण 2 आहे. ठीक आहे, हा क्वाड्रंट 3, क्वाड्रंट 4. ठीक आहे, दिसते तुम्हाला. तर याच्यामध्ये प्लस प्लस आहे, हे दिसते तुम्हाला प्लस प्लस, याच्यामध्ये मायनस प्लस, त्यामध्ये मायनस मायनस, प्लस मायनस. याचा अर्थ काय आहे, म्हणजे ह्या ज्या आपण ऑर्डर्ड पेअर काढलेल्या आहेत, समजा 2,4 आहे, मग 2,4 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, तर 2,4 हे प्लस प्लस आहे, बरोबर, हे प्लस आहे, हे प्लस आहे, म्हणजे हे क्वाड्रंट 1मध्ये येणार. प्लस प्लस कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, क्वाड्रंट 1मध्ये आहे. त्याच्यामुळे या क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे, या दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट येणार आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो कुठं येते तो आता. ठीक आहे, 2,4 बघायचा आपल्याला. मग 2 कशावरचा, तर या एक्स ॲक्सिसवरचा 2 घ्यायचा आहे, म्हणजे हा 2 आहे. त्यानंतर 4 घ्यायचा आहे, या वाय ॲक्सिसवरचा 4, म्हणजे हा 4 आहे. तर मग आता हा जो आपला इंटरसेक्शन पॉईंट येईल, ठीक आहे, हा म्हणजे आता इथं हा आपला काय येईल 2,4 येईल. ठीक आहे, एवढं तुमच्या लक्षात आलं. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे पाठ करायचं आहे. क्वाड्रंट 1 प्लस प्लस, मायनस प्लस क्वाड्रंट 2, मायनस मायनस म्हणजे क्वाड्रंट 3 आणि प्लस मायनस क्वाड्रंट 4. ठीक आहे, एवढं लक्षात आलं की आपल्याला समजते की कोणत्या ज्या आपले कोऑर्डिनेट आहे ते कोणत्या चरणामध्ये येत आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढं जाऊ. बघा, हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. म्हणजे ग्राफिकल मेथडचा उपयोग करून आपल्याला काय करायचे आहेत, हे गणितं सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर आपण आता ते सोडवणार आहेत. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे, पहिलं गणित आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे, हे पहिलं इक्वेशन आहे. आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. मग या इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, ग्राफवर बिंदू स्थापन करायचे आहेत. ठीक आहे, आणि एक्स आणि वायची किंमत काढायची आहे, म्हणजे सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर आता आपण काय करू, पहिल्यांदा काय करायचं असते आपल्याला, तर पहिल्यांदा आपल्याला ऑर्डर्ड पेअर काढायच्या असतात. मग ऑर्डर्ड पेअर काढण्यासाठी पहिल्यांदा एक्सच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला कशा घ्यायच्या आहेत, मनाने घ्यायच्या आहे. ठीक आहे, तर आपण मनाने घेतलेल्या आहेत. ठीक आहे, इथं 1 घेतला आहे, इथं 2 घेतला आहे, इथं 3 घेतला आहे, इथं 5 घेतला आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मनाने जेव्हा आपण हे जेव्हा पेअर घेतो तेव्हा काय करावं लागते, जास्ती अशा ऑर्डर पेअर घ्यायच्या. ठीक आहे, म्हणजे ही जी संख्या आहे एक्सची किंमत ही 0 घेऊ शकता तुम्ही, 1 घेऊ शकता, 2 -1 अशा प्रकारे जास्तीत जास्त ह्या किमती मनाने घ्यायच्या. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथं 1 आपण मनाने घेतली आहे, तर आता आपल्याला इथं काढायची आहे किंमत. ठीक आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे फॉर फर्स्ट काय for first equation
फॉर फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 6. ओके 6. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे एक्सची किंमत 1 आपल्याला पुट करायची आहे. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. ठीक आहे. मग इक्वेशन 1मध्ये आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे इक्वेशन 1 आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे. तर एक्सच्या किमती ठेवला आपण 1 ठेवली प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे. म्हणजेच वाय इज इक्वल टू 6 हे जे 1 आहे इकडे आल्यानंतर मायनस झाली म्हणजेच वाय इज इक्वल टू काय होते 5 होते. ठीक आहे. इथे किंमत आली 5. ठीक आहे. म्हणजे इथं आला 5 म्हणजे ऑर्डर्ड पेअर आपले एक्स कॉमा वाय किती आली 1,5. ठीक आहे. तर एवढं तुमच्या लक्षात आलं. हां ठीक आहे. या दोघांची जी बेरीज आहे आपले एक्स प्लस वाय बघा काय दिसते तुम्हाला एक्स प्लस वाय म्हणजे या दोघांची एक्स आणि वायची जी बेरीज आहे ती 6 आली पाहिजे बरोबर. म्हणजे 1 आणि 5 किती आहे दोघांची बेरीज किती येते 6 येते. मग आता इथं आपण मनानं लिहू शकतो 2 आणि किती 4 6 3 आणि 3 6 5 आणि 1 6 म्हणजे याचा अर्थ इथं किती येणार आहे 4 येणार आहे. इथं किती येणार आहे 3 येणार आहे. इथं किती येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे. तर आपण आता ते काय आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला काढायच्या असतात. ठीक आहे. मग आपल्याला सॉल्व करून आपल्याला काय करायचं आहे ह्या किमती इथं लिहायच्या आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला तुम्हाला समजलं असेल. आपण हे 5 काढलं आहे. आता आपल्याला किंमत ठेवायची आहे. आता आपण थोडंसं रब करून घेऊ. आता आपल्याला पुट करायची आहे. पुट एक्स इज इक्वल टू 2. ओके. इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे. एक्सची किंमत आपल्याला किती ठेवायची आहे 2 ठेवायची आहे. ठीक आहे. तर आपण 2 ठेवणार आहोत. 2 प्लस वाय इज इक्वल टू 6 म्हणजेच वाय इज इक्वल टू 6 हे मायनस 2 आहे इकडे मायनस झाले म्हणजेच वाय इज इक्वल टू किती आले 4 आले म्हणजेच वायची किंमत किती आहे 4 आहे. मग आपल्याला कुठं लिहावं लागेल ते इथं 4 लिहावं. ठीक आहे. तर हे अगोदरच लिहिलेली आहे. ठीक आहे. समजलं. इथं मिळाला आपला 2,4. ठीक आहे. आता आपल्याला पुट करायचे आहे 3. ठीक आहे. तर इथं आपण पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट काय आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे. इक्वेशन 1 आहे. याच्यावर आपल्याला एक्सची किंमत आता 3 ठेवायची आहे म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू 6 हे 3 इकडे आले मायनस झाले आणि वाय इज इक्वल टू 3. 6 मायनस 3 इज इक्वल टू 3 म्हणजेच वायची किंमत किती आली इथं 3 आलेली आहे. ठीक आहे. इथं आपण लिहिलेलं आहे 3. तर मग इथं कमा येईल 3,3. ठीक आहे. आता आपल्याला पुट करायचे आहे 5. ठीक आहे. इथं रब करून घेतो आणि इथं मी काढतो. ठीक आहे. ठीक आहे. पुट एक्स इज इक्वल टू किती 5 इन इक्वेशन 1. ओके. तर आपल्याला किंमत ठेवायची आहे आपली इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 मीन्स एक्सची किंमत येईल 5 प्लस वाय इज इक्वल टू 6 मीन्स वाय इज इक्वल टू 6 मायनस 5 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे. म्हणजेच वायची किंमत किती आली आपली तर आली 1. ठीक आहे. आपल्याला इथं ऑर्डर पेअर लिहायचे आहे 5,1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या चारही काय केलेल्या आहेत ऑर्डर पेअर काढलेल्या आहेत. तशाच प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर 2 जे आहे
इक्वेशन नंबर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 याचीसुद्धा आपल्याला काय करायचे आहे, ऑर्डर पेअर काढायच्या आहे. ठीक आहे, तर इथं आपण ऑर्डर पेअर काढणार आहोत. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, आपले इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, काय करायचं आहे, पुट एक्स इज इक्वल टू, ही किंमत ठेवायची आपल्याला 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे आपलं. ठीक आहे, इक्वेशन 2. तर त्याला काय करायचं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आपलं इक्वेशन आहे, इक्वेशन 2 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ठेवायची किंमत, एक्सची किंमत आहे आपल्याला ठेवायची 1. ठीक आहे, 1 मायनस वाय इज इक्वल टू 4 मीन्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आणि हा जो 1 आहे तो इकडे आल्यानंतर काय होते, -1 होतो. म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 3. आणि वायची, हे जे वाय आहे काय करावं लागते आपल्याला, हे जे चिन्ह आहे आपल्याला संख्येला द्यायचं आहे. ठीक आहे, मीन्स वाय इज इक्वल टू काय येईल, -3. ठीक आहे, म्हणजेच इथं किती आले, -3 आलेले आहे. ठीक आहे, तर कंसात 1, -3. ठीक आहे, आता आपल्याला किंमत ठेवायची 3. ठीक आहे, आपण किंमत ठेवू. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. ठीक आहे, इक्वेशन 2 आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, इक्वेशन 2 याच्यामध्ये आपल्याला एक्सची किंमत 3 ठेवायची आहे. बरोबर आहे, एक्सची किंमत 3 ठेवायची आहे. ओके, एक्सच्या जागेवर आपल्याला किती येईल, एक्सच्या जागेवर येईल आपला 3. ओके, 3 मायनस वाय इज इक्वल टू 4 मीन्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हा 3 इकडे आल्यानंतर मायनस झाला आणि मायनस वाय इज इक्वल टू 4मधून 3 गेले, 1 राहिला. आणि वायची किंमत, हे वजाचं चिन्ह या संख्येला आलं आणि उत्तर आलं आपलं वाय इज इक्वल टू -1. ठीक आहे, ते आपण ती किंमत इथं लिहून घेणार आहोत, -1. ठीक आहे, इथं -1 आला म्हणजेच कंसात आलं 3, -1. राईट. आता आपल्याला पुट करायचे आहे 2. ठीक आहे, ठीक आहे, आपण इथं किंमत ठेवणार आहे 2. ओके, पुट एक्स इज इक्वल टू काय ठेवायचे आपल्याला, 2 ठेवायचे. राईट, एक्स इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. ओके, इक्वेशन आहे आपलं एक्स इज इक्वल टू -1 इज इक्वल टू 4. ठीक आहे, इक्वेशन 2 आहे. याच्यामध्ये एचच्या जागेवर आपल्याला ठेवायचं आहे 2 मायनस वाय इज इक्वल टू 4 मीन्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ही किंमत जी आहे इकडे आल्यानंतर मायनस झाली, म्हणजेच वायची किंमत, सॉरी, मायनस वाय इज इक्वल टू 4मधून 2 गेले, 2 राहिले, म्हणजेच मायनसचं चिन्ह आपल्याला आता काढावं लागेल. म्हणजेच वायची किंमत येतील आपला वाय इज इक्वल टू -2. ठीक आहे, तर वायची किंमत इथे आली -2 आली. तर आपण लिहून घेणार आहोत -2 म्हणजेच 2, -2. ठीक आहे, आता शेवटचं जे आहे ते आपल्याला काढायचं आहे 0. ठीक आहे, तर मग आता 0 जर असेल तर काय, पुट पुन्हा आपल्याला काय करावं लागते, आता थोडंसं इथं रब करून घेतो इकडचं. ठीक आहे, आता किंमत 0 ठेवायची आपल्याला. बरोबर, आता हे पहिल्यांदा थोडंसं, तर पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सच्या जागेवर आपल्याला 0 घ्यायची आहे किंमत. ठीक आहे, मग इथं 0 आला, मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 4 + 0 म्हणजेच वाय इज इक्वल टू किती इथे, वाय इज इक्वल टू 4.
ठीक आहे, -4 सॉरी. ठीक आहे, तर -4 आलेलं आहे आपलं उत्तर. -4 म्हणजेच आपलं जी किंमत आली आहे ती आहे 0, -4. ओके, तर ह्या किमती आपल्याला मिळाल्या आहेत. आता हे किमती मिळाल्यानंतर व्हॅल्यू मिळाल्यानंतर म्हणजे ऑर्डर्ड पेअर आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ऑर्डर्ड पेअर्स कशावर प्लॉट करायचे आहेत, तर आलेखावर प्लॉट करायच्या आहेत. तर कशा, चला तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, हे जे आपण ऑर्डर्ड पेअर काढलेले आहेत ते ऑर्डर पेअर आपण आपल्या ग्राफवर काय करणार आहोत, प्लॉट करणार आहोत. ठीक आहे, तर या दोन्ही इक्वेशनचे जे हे आपल्याला जे ऑर्डर्ड पेअर्स आहेत त्याचे आपल्याला बिंदू स्थापन करायचे आहेत ग्राफवर. ठीक आहे, तर चला प्लॉट करूया. ठीक आहे, हा तुम्हाला ग्राफ दिसतोय. ठीक आहे, तर आपल्याला हा ग्राफ दिसत आहे. तर या ग्राफवरती आपल्याला काय करायचं आहे, ते बिंदू प्लॉट करायचे आहे. पहिला जो बिंदू लक्षात ठेवा 1,5. ठीक आहे, तर 1,5 इथे मी सर्व लिहून घेतो. पहिल्यांदा 1,5, त्यानंतर दुसरा आहे 2,4, त्यानंतर तिसरा आहे जस्ट मिनिट 3,3 आणि चौथा आहे 5,1. ठीक आहे, 5,1. ठीक आहे, तर हे आपल्याला काय करायचे आहे, प्लॉट करायचे आहेत. ओके, तर पहिला प्लॉट करू आपण 1,5. ठीक आहे, तर 1,5 कुठं येते ते बघू आपण. ठीक आहे, तर 1 कशाचा 1 आहे, तो एक्स ॲक्सिस वरचा तो 1 आहे. ठीक आहे, म्हणजे हा इथं 1 आहे आणि 5 म्हणजे हा वाय ॲक्सिसवरचा हा 5 आहे. मग याचं इंटरसेक्शन कुठं येतं आहे, तर हा इथं आपल्याला दिसत आहे. आता इथं मी छोटासा बिंदू देतो आणि त्याला नाव देतो 1,5. ओके, हा 1,5 आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट 2,4. ओके, तर मग 2 दिसला आहे हा आणि 4 आहे हा, याचा इंटरसेक्शन इथे आहे इथं. ठीक आहे, हा इंटरसेक्शन आणि याला नाव दिलं मी 2,4. ओके, त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आहे 3,3. आपल्याला घ्यायचा आहे, प्लॉट करायचा आहे 3,3. म्हणजे हा असा सरळ जर आपण इथं आलो, इथं येतो हा तिसरा आपला इंटरसेक्शन पॉईंट. तिसरी ऑर्डर पेअर इथं येते. ठीक आहे, म्हणजे इथं कंस दिला, याला 3,3. ओके, जस्ट मिनिट, कंस 3,3. ओके, चौथा आहे 5,1. ओके, तर हा 5 आणि हा 1 याचा इंटरसेक्शन येते हा इथं. ओके, हे थोडंसं मी काय करून घेतो, हे रब करून घेतो. आता आपल्याला दिसते तो इथं 5. ओके, तर हा इंटरसेक्शन पॉईंट, याला मी नाव देतो 5,1. ओके, तर हे जे बिंदू आपण काढलेले आहेत, कोणते बिंदू तुम्हाला दिसतील, हे हा पहिला बिंदू आहे, हा दुसरा बिंदू, हा तिसरा, ओके, आणि हा चौथा. हे चारही बिंदूमधून आपल्याला काय काढायचे, एक सरळ रेषा काढायची आहे. ठीक आहे, मी एक सरळ रेषा काढतो. ओके, ठीक आहे, ही या चारही बिंदूमधून काय गेली आहे, सरळ रेषा गेलेली आहे. त्याला आपण नाव द्यायचं आहे x + y = 6. ठीक आहे, अशाच प्रकारची एक आपल्याला काय करायची आहे, दुसरी रेषा काढायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला जे दुसऱ्या इक्वेशनचे जे ऑर्डर्ड पेअर आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. दुसरे आहेत आपल्याला 1,3. आपण लिहून घेऊ 1,3, 3,1. ठीक आहे, 1,3. ठीक आहे, -3. ठीक आहे, 1, -3. 1, -3. त्यानंतर आहे 3, -1. 3, -1. तिसरा आहे -2,
-2 आणि त्यानंतर चौथा आहे 0, -4. 0, -4. ठीक आहे. तर ह्या चारही पेयर्स आपल्याला काय करायचे आहे, ग्राफर प्लॉट करायचे आहेत. पहिला घेऊ आपण 1, -3. ठीक आहे. तर 1, -3 आपण कुठं काढणार आहे, तर 1 प्लसचा आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा हा 1 आणि -3 म्हणजेच वाय ॲक्सिसवरचा हा -3. ठीक आहे. सॉरी, वाय ॲक्सिसवरचा -3 घ्यायचा आहे, हा वाय ॲक्सिसवरचा -3. ठीक आहे. तर मग इथं आपल्याला हा -3 आहे आणि हा पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे इथं. ओके. तर हा आहे आपला इंटरसेक्शन पॉईंट. ठीक आहे. हा दिसतंय तुम्हाला पॉईंट. या पॉईंटला आपल्याला नाव द्यायचं आहे, काय नाव आहे, 1, -3. ओके. हा याचं नाव 1, -3. ओके. हे झालं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 3, -1. ओके. 3, -1. तर 3 आहे आपला हा इथं आणि -1 आहे आपला हा इथं. तर आपल्याला याचं इंटरसेक्शन काय कुठं आहे, तर ही इथं दिसत आहे, इथं दिसते. ठीक आहे. तर ही इंटरसेक्शन, याला मी नाव देतो याला नाव आहे 3, -1. ओके. 3, -1. ठीक आहे. 3, -1. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे 2, -2. 2 आहे एक्स ॲक्सिसवरचा, आपल्याला 2 घ्यायचा आहे, एक्स ॲक्सिसवरचा 2. ओके. तर हा एक्स ॲक्सिसवरचा हा 2 दिसतोय तुम्हाला आणि -2 म्हणजे हा -2 दिसत आहे. ठीक आहे. तर हे सगळं इकडचं थोडंसं कडून घेतो मी, 1 मिनिट. ओके. -2 दिसतंय, हा +2 आणि हा -2. याचा जो पॉईंट आहे तो हा इथं दिसत आहे. ओके. हा इथं पॉईंट थोडं वेगळं पेनाने मी घेऊन घेतो. ओके. रेड नाही घेतो. ओके. ठीक आहे. हा आहे काय आहे, -2, -2. ओके. सॉरी, 2, -2. ओके. ठीक आहे. तर हा इथं आलेला आहे. आता हा एक पॉईंट. ठीक आहे. हा आणि हा तिसरा. आता चौथा आपला पॉईंट बघायचा आहे, तो आहे 0, -4. तर 0 म्हणजे हा एक्स ॲक्सिसचा इथं 0 असतो. ठीक आहे. इथं 0 येईल. त्यानंतर -4 कुठं येईल, तर -4 आपला हा इथं येईल. म्हणजेच आपला जो पॉईंट येईल तो हा या 4वर येईल, 4वर येईल. ठीक आहे. तर मी सांगतो तुम्हाला, इथं या 4वर येणार आहे. ठीक आहे. इथं या इथं 4वर येणार आहे, -4वर हा आपला चौथा पॉईंट येणार आहे. ठीक आहे. तर इथं मी कंसात लिहितो 0, -4. ओके. हा पॉईंट. ठीक आहे. आता हे चारही पॉईंट हे आपल्याला काय करायचे आहेत, हा पहिला पॉईंट आहे. ठीक आहे. हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. ठीक आहे. तर याच्यामधून आपल्याला काय काढायचं आहे, की रेषा काढायची आहे. ठीक आहे. तर आपण एक सरळ रेषा काढणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही रेषा काढली आणि आत्ता काय झालेलं आहे, आपला जो पॉईंट बिंदू आलेला आहे हा इंटरसेक्शन पॉईंट. ठीक आहे. इंटरसेक्शन पॉईंट मी दाखवतो तुम्हाला. हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, तो आहे या रेषेत इथं, म्हणजेच 5, 1. ठीक आहे. म्हणजेच आपला एक्स सोल्युशन आहे, x, y इज इक्वल टू 5, 1. ठीक आहे. हे आपलं काय आहे, इक्वेशन आहे. कारण ही जी रेषा आहे, ही रेषा आणि ही रेषा कुठं जोडली गेली आहे, ठीक आहे, तर ती जोडली गेली आहे या पॉईंटवर. ठीक आहे. या पॉईंटवर आणि त्या पॉईंट्स कुठं इंटरसेक्शन झालेलं आहे, तर या 5, 1ला इंटरसेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. ही अशी
ही रेष आणि ही रेष. ठीक आहे. तर ठीक आहे, म्हणून आपला इक्वेशन आहे, आपलं सोल्युशन आहे 5,1. ठीक आहे. याला पण नाव द्यायचं आहे आपलं, याचं नाव आपण देऊ एक्स. या रेषेला नाव द्यायचं x - y = 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा काय काढला, आपण ग्राफ काढलेला आहे. ठीक आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज डू लाईक अँड